जय हिंद. तर आज आपण एका नवीन ठिकाणी चाललो आहोत आणि ते ठिकाण म्हणजे देवाचा डोंगर. खरं तर देवाचा डोंगर हा 2 जिल्ह्यांमध्ये आणि 4 तालुक्यांचा संगम म्हणून ओळखला जातो. देवाचा डोंगर इथे जाण्यासाठी तुम्हाला दापोली, महाड, खेड किंवा मंडणगड या 4ही तालुक्यांमधून तुम्ही जाऊ शकता. या 4ही तालुक्यांचा एक संगम होणारा असा एक डोंगर आपल्या या कोकणामध्ये पाहायला मिळतो आणि याच ठिकाणी आहे स्वयंभू शिवशंकराचं मंदिर. पाहू शकता आम्ही नुकतेच आता मंडणगडवरून आम्ही निघालो होतो आणि या देवाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ आम्ही पोचलो. देवाचा डोंगर हा समुद्र सपाटीपासून साधारण 1700 फूट उंच असून पायथ्यापासून मंदिराकडे जाईपर्यंत साधारण 40-50 पायऱ्या चढून आपण मंदिराकडे येतो. आणि हे एक स्वयंभू शिवशंकराचं मंदिर आहे. आणि इथून जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 तालुक्यांचा संगम या ठिकाणी होतो. तसंच 2 जिल्हे म्हणजे रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेला हा देवाचा डोंगर. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी इथे पाहायला मिळते. आणि हे मंदिर स्वयंभू असल्याने अतिशय जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं. शिवशंभूंचं दर्शन घेऊन आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो ती वेळ आली, म्हणजेच इथून दिसणारा हा सूर्योदय. आणि इथून दिसणारा हा सूर्योदय अतिशय मन भारावून टाकणारा होता. खरं तर 4 तालुक्यांचा संगम आणि इथून दिसणारे 4ही तालुके तसंच त्यांच्या मधोमध असलेले हे स्वयंभू मंदिर अतिशय अविस्मरणीय असं वातावरण या ठिकाणी होतं. तुम्ही जर मंडणगड, खेड, दापोली किंवा महाड या ठिकाणावरून असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद.